हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे झणझणीत चिकन कोल्हापुरी। ही रेसिपी एकदा ट्राय करा, बनवायला अगदी सोपी आहे। तयार मसाला मिळतो आणि झटपट अशी ही चिकनची डिश तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे आपण घेतलेले आहे कांदा लसूण मसाला। इथे मी 2 लहान चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। परत चवीपुरतं मीठ आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि अर्धा लिंबू, 1 चमचा जिरे आहेत आणि 3 चमचे चिकन कोल्हापुरी मसाला आहे। हा कोणत्याही किराणा मालमध्ये सहज मिळतो। हे बघा, ह्या साईजच्या चमच्याने 3 चमचे मी चिकन कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे। आलं लसूण कोथिंबीर हे बारीक करून घेतलेलं आहे। 10 ते 12 लसणाच्या कुड्या, थोडंसं आलं आणि कोथिंबीर। ओलं खोबरं आहे 1 वाटी आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा। हे सगळं साहित्य आपण अर्धा किलो चिकनसाठी घेतलेलं आहे। अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता आपण या चिकनला मसाले लावून घेऊयात। तर सगळ्यात आधी इथं मी आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट लावणार आहे। मुठभर कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या कळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा असं बारीक करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, मीठ आणि हळदही घालून देऊ। आता आपण याच्यामध्ये चिकन कोल्हापुरी मसाला 2 चमचे घालणार आहेत। 2 चमचे घातलेले आहेत आणि 1 चमचा आपण परत वापरणार आहोत। ठीक आहे। आता अर्धा लिंबू याच्यामध्ये आपण पिळून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून हे 10 ते 15 मिनिटासाठी चिकन आपल्याला मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथं मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। तुम्ही त्याऐवजी तिखट पूडही वापरू शकता। आणि लक्षात घ्या, चिकन कोल्हापुरी मसाल्यामध्ये सुद्धा तिखट आहे, त्यामुळे बेतानेच तिखट घाला। आता एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कांदा आपण भाजून घेऊयात। कांदा व्यवस्थित आपण भाजून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालून देऊ। तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता, पण ओल्या खोबऱ्यामुळे एक छान खास अशी चव येते। ट्राय करून बघा। आता व्यवस्थित आपल्याला खोबरंसुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। ठीक आहे, तुम्ही बघितलं खोबरंही आपलं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। आता हा मसाला थंड करून आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। आता परत एकदा पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये जिरे घालून देऊयात। त्यानंतर कांदा आणि खोबरं हा मसाला जो आपण बारीक करून घेतलेला होता, तो मसाला आपल्याला याच्यामध्ये घालून द्यायचा आहे। ही डिश ट्राय करा। मसाला तयार आपण आणलेला आहे, त्यामुळे बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि चुकण्याची तर काही चान्सेसच नाहीत। ठीक आहे। व्यवस्थित आता आपण हा मसाला परतून घेऊयात। एक 5 ते 10 मिनिटासाठी मसाला परतला गेलेला आहे। बाजूला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला परतून घ्या। तुम्ही बघू शकता मस्त असा चॉकलेटी रंग आलेला आहे मसाल्याला आणि मसाल्यातलं पाणीही आटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये उरलेला 1 चमचा चिकन कोल्हापुरी मसाला घालून देऊ आणि मॅरिनेशन केलेलं चिकन आता आपण याच्यामध्ये घालून देऊ। मीठ आपण मॅरिनेशन करताना घातलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला मीठ घालायची गरज नाहीये। आता हाय फ्लेम करून आपल्याला हे चिकन या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे। आता 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला झाकून या चिकनला वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनिटासाठी चिकन आपण व्यवस्थित वाफवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 2 कप उकळलेलं पाणी वापरायचं आहे। कधीही लक्षात घ्या, नॉनव्हेज करताना नेहमी गरम किंवा उकळलेलं पाणीच वापरायचं आहे। 2 कप आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि अजून आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे 20 ते 25 मिनिटानंतर व्यवस्थित दाटसर अशी ग्रेव्ही आपल्याला मिळून जाईल। त्यामुळे 2 कप पाणी पुरेसं आहे। आता मी हे झाकून ठेवून 20 ते 25 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे। तर तुम्ही बघितलं किती झटपट अशी आपली चिकनची डिश तयार आहे। चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। चला तर मग चिकन कोल्हापुरी सर्व करूया। ही चिकन कोल्हापुरी डिश तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा रोटी बरोबर सर्व करू शकता।
फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.